चला, प्रथम वानखेडेला जाण्यासाठी तिकीट 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 नाही आहे वाटतं. ओके, फायनली पोचलो. थोडी पोचल्याचा आनंद तुमच्याबरोबर व्यक्त केला आणि थोडीशी शोशानी सेल्फी व्हिडिओ बरोबर मी पोचलो आणि खूप स्वतःला एक समाधानकारक असा व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करताना. वानखेडे ओके. त्याच्यानंतर एक सेल्फ मोटिवेट म्हणून एक थोडी कचर कचर पचर पचर खूप मस्तपैकी माझं मन मी मोकळं केलं. आवाज ऐकायला येत नाही आहे, हरकत नाही. पुढे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये काय गंमत आहे ती नक्की ऐकू. कचर पचर ही फार जरा जास्त प्रमाणात होती, कारण की आनंद हा फार मोठ्या प्रमाणात झालेला होता. फर्स्ट टाईम वानखेडे स्टेडियमला मी व्हिजिट केलं होतं आणि अगदी भारावून गेलो होतो. तर गरमी पण खूप वाढली होती. काय बोलायचं काय नाही बोलायचं असं काही डोक्यामध्ये चालू होतं. फायनली मॅच चालू झाली. तुषार देशपांडेच्या बॉलिंगवरती अर्जुन तेंडुलकरने ऑफ साईडला जो शॉट मारला तो एक बघण्यासारखा होता. समाधान झालं. पुढे मस्तपैकी मॅच चालू झाली आणि खूप गरमी वाढली आणि थंडा पिऊशी वाटला. अक्षरशः 60 रुपयाचा थंडा होता. खूप महागात पडला, हरकत नाही. इच्छा होती मॅच पाहण्याची आणि तो पिएलच आणि मनाला समाधान वाटेल असं ठरवलंच होतं. पुढे फर्स्ट इनिंग संपली होती अंधेरी अर्बची आणि मॅच हा पाहण्याचा एक वेगळाच रोमांचक थरारक पूर्ण खूप एन्जॉयमेंट केला आणि टोपी घालता घालताच खेळाडू वृत्ती जागृत झाली आणि ऑफ साईड लेग साईडला शॉट मारू लागलो. थोडा मनोज पवार रोमेश पवार दिसायला लागला आणि मॅचचा थोडासा स्टेडियमचा एक आढावा घेताच DRS चालू झाला आणि परतीचा प्रवास